जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी. नमस्कार श्रोते हो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऐकूया चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. लर्निंग बाय डुईंग, बोले तो करके देखो. या प्रयोगासाठी आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणीचे विद्यार्थी वैष्णवी पवार, ऋतुजा खोबे, पल्लवी काकडे, धर्मप्रिय गवळी. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सुधीर सोनुलकर. लेखन सुधीर सोनुलकर, महेश शेवाळकर, दीपक शिंदे, शिवाजी गोजरटे आणि संजय पकवाने. निर्मिती श्री समर्थ ऍड एजन्सी आणि सई ऍड एजन्सी. आजच्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य तुम्ही आणलेत ना? वैष्णवी, तुझ्याकडे कोणते साहित्य आहे सांग बघू. सर, माझ्याकडे पेन, वही, पुस्तक, लाल आकाराचे दगड, लाकडाचा तुकडा, ग्लास, वाटी, प्लेट आहे. छान. ऋतुजा, तू काय आणले सांग बघू. सर, मी पाण्याची बॉटल, खिळा आणलाय. ठीक आहे, चालेल. पल्लवी, तुझ्याकडे काय आहे ते सांगशील का? हो सर, हे बघा, मी वेगवेगळ्या आकाराची फुगे पण आणली आणि पाण्याची बॉटल पण आणली. छान. तुम्ही सर्वांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर साहित्य आणलंय. संविधान, ते समोर दिसते ते डस्टर आणि खडू माझ्यासमोर टेबलवर ठेव बरं. बरं सर, मी ठेवतो. हे घ्या सर. ठीक आहे. मुलांनो, आता मी काय करतोय ते मी लक्ष देऊन पहा. वैष्णवी, तू तुझ्याकडील वाटी, प्लेट, ग्लास आणि लहान दगड घेऊन ये बरं. हो सर, आत्ता झाले. वैष्णवी, आता या सर्व वस्तू एका रांगेमध्ये टेबलवर ठेव. हो, ठेवते सर. वैष्णवी, आता मी सांगतो त्याप्रमाणे कृती करा. तुझ्याकडील एक लहान आकाराचा दगड वाटीमध्ये ठेव. बरं सर, ठेवते. आता वाटीमधील दगड उचल आणि प्लेटमध्ये ठेव. हो सर, ठेवते. ठेवला ना? हो सर. आता तो दगड उचलून ग्लास मध्ये टाक बरं. बरं सर, टाकते. टाकलं सर. वैष्णवी, तू तो ग्लास मधील दगड बाहेर काढून घे, टेबलावर ठेव व जागेवर जाऊन बस. ऋतुजा, तुझ्याकडील खिळा घेऊन समोर ये बरं. बरं, आले सर. आता तो खिळा क्रमाक्रमाने वाटी, प्लेट आणि ग्लास मध्ये ठेव. बरं सर, ठेवते. हा. ठेवला ना? हो सर. वा, छान. अगदी सहज खिळा टाकला. आता तो खिळा बाहेर काढून टेबलवर ठेव बरे. हो सर, ठेवते. पल्लवी, तुझ्याकडे पाण्याची बॉटल आहे ना? ती घेऊन समोर ये बघू. हो सर, येते. पल्लवी, आता त्या बॉटल मधील पाणी पहिल्यांदा वाटीमध्ये सावकाश ओत बघू. पाणी खाली
पाणी ओतते. सर्वजण लक्ष देत आहेत ना? हो सर. काय दिसतंय ते काळजीपूर्वक निरीक्षण करा. हा हो सर. पल्लवी, आता पाणी ग्लास मध्ये टाक पाहू. सर मी या बॉटल मधील पाणी ग्लास मध्ये टाकते. नाही नाही, बॉटल मधलं पाणी नाही ओतायचं. आपण वाटीमध्ये ओतलेलं पाणी ग्लास मध्ये ओतूया. असं होय सर. मी या वाटीतील पाणी ग्लास मध्ये ओतते. आता ग्लास मधील पाणी सावकाशपणे प्लेट मध्ये ओत पाहू. ओके सर, मी टाकते. सर्वांचे लक्ष आहे ना? हो सर. काळजीपूर्वक निरीक्षण करा. सर, एकच पाणी वेगवेगळ्या भांड्यात का टाकलं तुम्ही? मी सांगतो ना तुम्हाला, पण त्यापूर्वी मला हे सांगा की आपण वेगवेगळ्या भांड्यात पाणी ओतल्यानंतर तुम्हाला काय दिसलं? सर मी सांगू का? हा सांग तुझ्या. सर, पाणी वाटीमध्ये टाकल्यावर वाटीसारखं दिसलं, ग्लास मध्ये टाकल्यावर ग्लास सारखं आणि प्लेट मध्ये टाकल्यावर प्लेट सारखं दिसलं. असं का? शाबास, छान निरीक्षण केलंय ना. अगदी बरोबर आहे. पण मला आणखी एक सांगा की आपण दगड सुद्धा वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवला की तेव्हा तुम्हाला काय दिसलं ते सांगा बरं. सर मी सांगतो. हा कविता सांग. तर दगड आपण तीनही भांड्यात ठेवला तर तो दगड होता तसाच दिसला, काहीच बदल दिसला नाही. तू सुद्धा खूप छान निरीक्षण केलं. मला अजून एक सांग की दगड आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवला तेव्हा दगडाच्या आकारात काहीही बदल दिसला का? नाही सर. अगदी बरोबर आहे. आपण पाणी वेगवेगळ्या भांड्यामध्ये ओतल्यानंतर आकारामध्ये तुम्हाला काही बदल दिसला का? हो सर, बदल दिसला. काय बदल दिसला? कोण सांगतं बरं? वैष्णवी सांग बरं. सर, पाणी वाटीमध्ये टाकल्यावर पाण्याचा वाटीसारखा आकार झाला, पाणी प्लेट मध्ये टाकल्यावर प्लेट सारखा आणि ग्लास मध्ये टाकल्यावर ग्लास सारखा पाण्याचा आकार झाला. शाबास, छान सांगितलं ना. म्हणजे दगड कुठेही ठेवला तर त्याचा आकार बदलत नाही, त्याचा आकार निश्चित असतो. अशा पदार्थांना आपण स्थायी पदार्थ असे म्हणतो. समजलं ना तुम्हाला? मग मला सांगा, काही स्थायी पदार्थांची तुम्हाला उदाहरणे सांगता येतील का? संविधान, तू काही उदाहरणे सांग बरं. पण पाण्याचं काय? अगदी बरोबर. मुलांनो, पाणी आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये ओतलं, त्या भांड्याचा आकार पाण्याने घेतला. म्हणजे पाण्याला निश्चित आकार नाही. अशा पातळ प्रवाही पदार्थांना द्रव पदार्थात म्हणतात बरं. समजलंय तुम्हाला? मग मला द्रव पदार्थ कोणते ते सांग पाहू ऋतुजा. पाणी, दूध, रॉकेट, पेट्रोल, डिझेल, ताप हे द्रव पदार्थ आहे. अगदी बरोबर आहे. सर, या फुग्यात काय करायचं आता? आता एक फुगे घेऊन समोर ये. हो सर, आले. आता या वेगवेगळ्या आकाराच्या फुग्यामध्ये हवा भरून फुगव बरं. बरं सर. आता सर्वजण पहा, फुग्यातील हवेनं कसा आकार घेतला आहे. त्याच्या फुग्यासारखा आकार घेतला आहे सर. म्हणजे
हवेला सुद्धा द्रवासारखा निश्चित आकार नसतो. म्हणून हवा ही वायू पदार्थ आहे. पण सर, द्रव आणि वायू याला निश्चित आकार नाही. मग द्रव आणि वायू ओळखणार कसा? वा, खूप छान. तुझं निरीक्षण अतिशय सुंदर आहे. द्रव हे पातळ प्रवाही पदार्थ असतात. ते जमिनीवर सांडले की उताराला वाहतात. हवा ही सुद्धा प्रवाही आहे, पण ती आपल्या भोवती आहे याची आपल्याला जाणीव होते बरं. सर, हवा आहे हे कसं समजते? अगदी बरोबर आहे. मुलांनो, तुम्हाला झाडाची पाने हलताना दिसतात ना? त्यावरून हवा आहे हे आपल्याला समजते. मुलांनो, आज आपण आपल्याला पदार्थांच्या 3 अवस्था वायू, द्रव आणि वायू असतात हे आपण शिकलो. तुम्हाला आजचा प्रयोग आवडला ना? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि शिक्षक मित्रांनो, आपण काही प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 1, पदार्थाच्या अवस्था किती व कोणत्या? पदार्थाच्या अवस्था किती व कोणत्या? प्रश्न क्रमांक 2, तुमच्या परिसरातील वायू, द्रव आणि वायू यांची उदाहरणे लिहा. तुमच्या परिसरातील वायू, द्रव व वायू यांची उदाहरणे लिहा. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या परिसरातील कोणता पदार्थ तीनही अवस्थेत आढळतो? तुमच्या परिसरातील कोणता पदार्थ तीनही अवस्थेत आढळतो? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलेत ना? आजचा प्रयोग तुम्हाला छान वाटला का? चला तर मग आपण पुन्हा भेटूया.